नमस्कार. कालच्या व्हिडिओमध्ये आपण असं बघितलं होतं की व्यसन आणि कुटुंब यापैकी जर एकाची निवड करायची असेल तर व्यसनाधीन व्यक्ती ही फक्त आणि फक्त व्यसनाच्या माध्यमाचाच निवड करते. तर त्यावेळेला मी तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर एका मित्राने मला प्रश्न विचारला की असं का होतं की तो एवढं चांगलं कुटुंब, एवढं सगळे बॅकग्राऊंड छान असताना तो त्या व्यसनाची निवड का करतो? तर त्याचं उत्तर असं आहे की त्यावेळेला त्या ॲडिक्ट पर्सनॅलिटीमध्ये कॉग्निटिव्ह डिसोनन्स आणि टेकन फॉर ग्रँटेड, म्हणजे याचा अर्थ कॉग्निटिव्ह डिसोनन्सचा अर्थ असा की एखादी गोष्ट जी आपल्याला हानिकारक आहे आणि ती हानिकारक आहे ही माहीत असतानाही त्या गोष्टीचा तो वारंवार वापर करत असतो, त्यावेळेला त्या गोष्टीविषयी त्याला कॉग्निटिव्ह डिसोनन्स डेव्हलप झालेला आहे असं आपण म्हणतो. तर हा कॉग्निटिव्ह डिसोनन्स जो आहे तो सर्वसामान्य लोकांमध्येही असतो, पण तो खूप कमी प्रमाणात असतो. उदाहरणार्थ की चहा आणि कॉफी आपल्या शरीराला हानिकारक आहे, साखर आपल्याला हानिकारक आहे, या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, पण तरीसुद्धा आपण त्याच्यापासून बनलेल्या गोष्टी ज्या आहेत त्याचं वारंवार सेवन करतो. याचा अर्थ आपल्यामध्येही कॉग्निटिव्ह डिसोनन्स काही प्रमाणात आहे. पण हीच गोष्ट जेव्हा ॲडिक्ट पर्सनॅलिटीच्या बाबतीत आपण बघतो त्यावेळेला तो कॉग्निटिव्ह डिसोनन्स खूप जास्त हायर लेवलला असतो. उदाहरणार्थ सिगरेटच्या पाकिटावर अकराळ विक्राळ चेहरे आहेत, त्याच्यामधनं कॅन्सर होतो हे सगळं जाहीर आहे. इवन त्याच्यामुळे काही ना काहीतरी प्रॉब्लेमच क्रिएट होतात, ह्या सगळ्या गोष्टी माहीत असूनही तो माणूस त्या गोष्टीचा वापर करतो. याचा अर्थ त्याच्यामध्ये कॉग्निटिव्ह डिसोनन्स हा खूप जास्त प्रमाणात आहे, याचा ही गोष्ट लक्षात येते. सेकंड थिंग की ज्याला आपण म्हणतो टेकन फॉर ग्रँटेड, गृहीत धरणं ज्याला आपण म्हणतो, की तो आपल्या कुटुंबाला प्रत्येक वेळेला गृहीत धरत असतो की हे जे काही कुटुंब आहे ते माझ्या व्यसनासह मला एक्सेप्ट करायला पाहिजे, असं तो गृहीत धरत असतो. मला सोडून माझं कुटुंब वेगळा निर्णय घेऊच शकत नाही, असा एक त्याच्या डोक्यामध्ये एक गृहीत धरलेलं असतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझ्या सगळ्या जे मॅनिप्युलेशन्स आहेत, मी जे काही गोष्टी बोलतोय या गोष्टी ह्या खऱ्या आहेत अशाच पद्धतीने कुटुंबीय मानतील अशा प्रकारचा त्याच्यामध्ये एक तो गृहीत धरायला लागतो. आणि त्या गृहीत धरण्यामुळे होतं ह्या दोन्ही गोष्टी, कॉग्निटिव्ह डिसोनन्स आणि गृहीत धरणं, या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला काम करत असल्यामुळे तो त्या गोष्टीचा ट्रायल प्रत्येक वेळेला घेत राहतो. आणि एक वेळ अशी येते की त्यावेळेला कुटुंबीय स्वतःचा हात त्याच्यापासून लांब करायला लागतात. त्यावेळेला तो त्या गोष्टीच्या बाबतीत अलर्ट होतो, पण तरीही तो पूर्णपणे शरणागती पत्करत नाही. उलट तो मॅनिप्युलेशन करण्याच्या त्याची जी पातळी आहे तो ती वाढवत जातो. याचाच अर्थ असा की तो कुटुंब आणि व्यसन या गोष्टींमध्ये एकाची निवड करायची असेल तर तो परत परत त्या व्यसनाची निवड करतो. भले त्यासाठी त्याला मॅनिप्युलेशन लेवल खूप जास्त प्रमाणात वाढवावी लागली तरी चालेल, त्यासाठी कुठल्याही लेवलवर जाऊन त्याला खोटं बोलावं लागलं तरी चालेल, पण तो त्या व्यसनाचीच निवड करेल. तर तो व्यसनाची निवड का करतो, तर यासाठी या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की त्याच्यामध्ये तो कॉग्निटिव्ह डिसोनन्स खूप जास्त प्रमाणात डेव्हलप झालेला आहे. आणि सेकंड थिंग, तो आपल्या कुटुंबियांना खूपच जास्त प्रमाणात गृहीत धरतो आहे की ते माझ्याविषयी वेगळ्या भूमिका घेऊच शकत नाही.